आपण बोरीचा धबधबा पाहायला जाणार आहोत। आज मी आणि माझे मित्र आदाटे सर सर्वप्रथम साताऱ्यातून माझ्याकडे लोणंदला आले आणि लोणंदमधून आम्ही खेड या गावापर्यंत 5 किलोमीटर अंतर चालून आलो आणि खेडच्या पुढं डाव्या बाजूला बोरी गाव आहे। तिथून एक 10 ते 15 किलोमीटर गेलं का आपण बोरी गावात जातो आणि बोरी गावातून पुढे आल्यावर वेळेवाडी म्हणून गाव लागतं। त्या वेळेवाडी गावातून आपण पुढं एक कॅनॉल लागतो आणि कॅनॉल ओलांडून आपण कॅनॉल पासून थोडं पुढे आल्यानंतर कॅनॉल ओलांडून आपण इथपर्यंत पोहोचतो आणि इथून हा मार्ग सुरू होतो आहे आणि ह्यातनं जंगलातनं वाट एक 2-3 किलोमीटर 2 किलोमीटर आपली गाडी जाते आणि तिथून मात्र आपल्याला डाव्या बाजूला एक धबधबा आहे आणि या बाजूला एक धबधबा आहे। अशी दोन बाजूला दोन धबधबे आपल्याला पाहायला मिळतात। तर आज आपण तिथे जाणार आहोत। या ठिकाणी बोरीचा धबधबा पाहायला आलेलो आहेत। माझे मित्र हे या ठिकाणी आलेत। तर आता या इकडनं जंगलातनं मागणं आम्ही आलो। आता आम्ही जवळपास त्या धबधब्याच्या जवळ आलेलो आहे। हा रस्ता पायवाटेचा रस्ता आहे आणि आमची गाडी ही आता अजून थोडं पुढे जाणार आणि परत गाडी घेऊन आम्हाला पायी चालत जावं लागणार आहे। तर अशा प्रकारे आम्ही पुन्हा या बाणाच्या इथे आलेलो आहे आणि या बाणातनं पुन्हा इकडनं आपल्याला नदीच्या कडेकडनं या धबधब्याकडे जाता येते। जर तुम्हाला एक दिवसाचा ट्रेक करायचा असेल तर धबधब्याचा आनंद तर तुम्ही घ्यालच, पण त्याच्याबरोबर तुम्हाला ट्रेक पण करायचा असेल तर ट्रेक पण या ठिकाणी होऊन जाईल। आणखीन या ठिकाणी एक बाण लावलेला आहे। महत्वाची गोष्ट म्हणजे काही वेळेला लोक चुकीची सुद्धा बाण करत असतात। बाणांपेक्षा नेहमी आलेला एखादा व्यक्ती असेल, ओळखीचा असेल, त्याला माहिती आहे अशाच्याच बरोबर आपण येणं महत्वाचं आहे। तर या ठिकाणी बघा आदाटे सर हे पाणी पित आहेत। अशा ठिकाणी ज्यावेळेला आपण पाणी पितो त्यावेळेला वाहणारं पाणी पण चांगलं असतं पिण्यासाठी, पण त्याचबरोबर असा जो एखादा झरा निघालेला असेल की ज्यातनं पाणी दगडातनं आतून ते बाहेर आलेलं आहे, तर असं पाणी हे कधीही पिण्यासाठी योग्य असं असतं। या ठिकाणी माझे सहकारी पाणी पिण्याचा जो आनंद आहे आणि तेही झऱ्यातलं पाणी पिण्याचा जो आनंद आहे तो घ्यायला लागलेले आहेत। आता आम्ही चालत एक 5 मिनिटं चालत पुढे आलेलो आहोत। आदाटे सर आणि मला विचारलं की अजून किती लांब आहे। हे खूप जास्त लांब नाहीये, तर आम्ही इथं आलेलोच आहे कारण आता आपल्याला वरून पडणारा जो धबधबा आहे तो आता पाऊस कमी झाल्यामुळं अगदी बारीक असा पडतो आहे। हे वरनं पडणारं पाणी हे आपण इथनं पाहू शकतो आणि त्यानंतर खाली मोठा डोह आहे, तिथं आपण पोहू सुद्धा शकतो। आणि अशा प्रकारे माझ्यापासूनची उत्सुकता ताणलेली होती तर ती आता परिपूर्ती व्हायला लागलेली आहे। मला तुम्हाला हे दाखवायला निश्चितच आवडेल की जो बोरीचा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे तो धबधबा तुम्हाला आता या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि एक मिनिटातच आम्ही त्या ठिकाणी पोचलेलंच आहे। हे बघा आणि हाच तो धबधबा। आणखीन असे या ठिकाणी 2-3 धबधबे या ठिकाणी आहेत, तर ते सुद्धा आपण पाहूया। या बाजूने आता आम्ही खाली जाऊन धबधबा पाहून आलो आणि तिथनं पुन्हा इकडे येऊन हा जो काही दुसरा वॉटरफॉल आहे म्हणजे डाव्या बाजूला तिकडं वेगळा धबधबा आहे छोटा आणि उजव्या बाजूला इकडे एक मोठा धबधबा आहे। मी आणि माझे मित्र आदाटे सर आम्ही आता त्या तिकडे निघालेलो आहोत।
शेजारीच ओढा वाहत आहे. थोडंसं आभाळ असल्यामुळे जरा गरम होतंय, परंतु तरी सुद्धा एक आल्हाददायक वातावरणातून जाण्याचा, निसर्गाच्या सानिध्यातून जाण्याचा आनंद वेगळाच असतो. आमचे मित्र जराशी त्यांनी नजर चुकवल्यामुळं थोडेसे धडपडलेले आहेत, परंतु पट्टीचे ट्रेकर असल्यामुळे ते सावरले, त्यांना काहीही झालेलं नाहीये. आणि हे अशा गमती बघणे आणि तुम्हालाही दाखवणे आम्हाला आवडतात, कारण याच्याशिवाय आयुष्यात दुसरं काय. बघा, पडल्यानंतर सुद्धा माणूस हसतो आहे, आणि हे हसणं हेच तर जीवनाचं रहस्य आहे, किंवा यातच मजा आहे, दुसरं काय. हा रस्ता आहे, हा एक रस्ता आहे पुढं, त्या रस्त्याने आता आम्ही पुढे जाणार आहे. आमचे सहकारी क्षत्रिय सर जे आहेत तर ते पुढे निघालेले आहेत. या ठिकाणी आम्ही एक धबधबा आहे तो केलेलाच आहे, परंतु त्याच्याबरोबर असणारा जो दुसरा धबधबा आहे तर तो आता या ठिकाणी आम्ही एक्सप्लोर करण्यासाठी दोघंजण निघालेलो आहे. धबधबा जो आहे, जो निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे, त्याचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे. आम्हाला फक्त या ठिकाणी एवढंच पाहायचं आहे की वर काय आहे का. थोडासा डोंगर सोडून वर आलो आणि इथं आपण पुन्हा सुंदर असं डोंगर पाहू शकतो. आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला वर अगदी तिकडं ह्या दोन डोंगरांच्या मध्यभागी असणारा हा बघा, इथं पाणी पडताना दिसतं आहे. म्हणजे इथं तो धबधबा आहे दुसरा की जो आम्ही पाहायला निघालेलो आहे. वरूनही जाऊ शकतो, खालूनही जाऊ शकतो. वाटच आहे, गवतातनं काढलेली वाट आहे. आणि खाली पडलो तर सगळीच वाट आहे. आणि जे मंदिर आम्ही म्हणत होतो त्या ठिकाणी मंदिर आहे असं आम्हाला कळलेलं होतं. तर एक पुरातन मंदिर, जुनं असं मंदिर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. हे खंडोबाचं मंदिर या ठिकाणी आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की अशा पद्धतीने माणसं येतात आणि कचरा करून जातात. या प्लास्टिकच्या पिशव्या या निसर्गाला घातक आहे. घाण किंवा कचरा करू नये. हे खंडोबाचं मंदिर आणि अतिशय सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी आहे. प्राध्यापक कमलसिंग क्षत्रिय सर यांच्या या यूट्यूबच्या चॅनेलच्या माध्यमातून हे जे पुरातन असणारं, त्याचबरोबर दुर्गम आणि अगदी जवळपास 2 किलोमीटर चालून तुम्हाला अगदी जंगलामध्ये असलेलं हे मंदिर या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. हे एक वेगळं जे ॲडव्हेंचर आज आम्ही करतो आहे आणि यात खरी मजा आहे. जीवन चलने का नाम चलते रहो सुबह शाम, अशी आवाज लागली आहे. जीवन चलने का नाम चलते रहो चलते रहो. आता पाऊस कमी झाल्यामुळं थोडंसं पाणी कमी झालेलं आहे धबधब्यामध्ये. तरी सुद्धा ऑगस्ट महिन्याच्या मध्यामध्ये आज 9 तारीख आणि या ऑगस्ट महिन्याच्या 9 तारखेला आम्ही इथं आलेलो आहे. तरी सुद्धा आणखीन एक धबधबा इकडनं आहे आणि एक इथनं पडताना आपल्याला दिसतो आहे. हा एक धबधबा आणि हा एक वरनं पडणारा धबधबा आणि हा सूर्यकांत दादा. हे आमचे मित्र हे इथं बसलेले आहेत. फोटोची तयारी आहे फुल आणि आता आम्ही फोटो काढणार आहे. हे पाणी दगडांचं मधून येतं आहे. निसर्गरम्य असा धबधबा.
या ठिकाणी धबधब्यामध्ये आंघोळ केल्यानंतर मी आणि माझे मित्र आदाटे सर हे आम्ही आता न्याहारीला बसलेलो आहे, जेवण करतो आहे आणि जेवल्यानंतर आम्ही आता परत जाणार आहोत. तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही हा ट्रेक पूर्ण करून आता धबधब्यावर गेलो, झऱ्यात मस्तपैकी आंघोळ केली आणि आंघोळ करून आता आम्ही परतीच्या मार्गाला लागलेलो आहेत. आम्ही आता परतीच्या मार्गाला लागलेलो आहेत आणि आपण हा व्हिडिओ आमचा पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद, आभार मानतो. आणि त्याचबरोबर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.